आवळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आता अमृता ही प्रेग्नंट असल्याचे लक्षणं जाणवताच इकडे सावली तिच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा आता सारंगही तिथे येतो. सारंग म्हणतो की अगं सावली, काय गं, अमृता वहिनी खूप टेन्शनमध्ये दिसते, काही झालंय का? तेव्हा आता सावली म्हणते की अमृता वहिनींना त्यांच्यामध्ये प्रेग्नंट असल्याची लक्षणं दिसतात, त्या प्रेग्नंट आहेत. आणि ते ऐकताच आता सारंग म्हणतो की काय, अरे वा, ही तर छानच बातमी आहे. आणि राजकुमार दादाला सांगितलं का? तेव्हा सावली म्हणते की नाही सांगितलं. अहो त्याचं काय आहे ना सारंग सर, अजून अमृता वहिनीची प्रेग्नन्सी कन्फर्म नाही आहे, त्यामुळे त्यांना भीती वाटते. तेव्हा आता सारंग म्हणतो भीती तर वाटणार ना, आणि आता लग्नानंतरची ही पायरी म्हणजेच बाळ होण्याची पायरी, आणि ते कसं होतं ग सावली, असे आता सारंग सावलीला बोलू लागतो. तेव्हा सावली बाजूला जाते. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की हे बघ सावली, 1 वर्षाला 1 बाळ हवंय, 12 वर्षाला 12 बाळं हवेत. सावली तुला जमेल ना? तेव्हा आता सावली म्हणते काय बोलताय सारंग सर तुम्ही. सावली जाऊ लागते. पुन्हा सारंग सावलीला अडवतो आणि म्हणतो की नुसता मुलगा नकोय बरं का, 1 मुलगा आणि नंतर मुलगी, 1 मुलगा आणि नंतर मुलगी. सावली आता लाजून चूर होते. आणि असं तर सारंग म्हणतो जमेल ना सावली तुला, आणि लागूयात आता आपण तयारीला. आणि पटकन लाजून सावली आता पळून जाते. सारंग हसू लागतो. आणि इकडे आता अमृता तिच्या बेडरूममध्ये असते. तर तेवढ्यात आता पळत पळत राजकुमारला बातमी कळते आणि तो अमृताकडे येतो. तसंच राजकुमार आता अमृताला म्हणतो की आई म्हणाली खरंय का ते? अमृता मान हलवते. राजकुमार खूप खुश झालेला असतो. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो पण मग तू रडतेस का? तेव्हा आता अमृता म्हणते की मला खूप भीती वाटते. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो त्यात कसली आली भीती? अगं अमृता, किती वर्ष आपण हे सगळं सोचलंय, आणि एवढ्या वर्षापासून तुला मोठ्या सुन्याचा मान कधी मिळालाय का? असे आता राजकुमार बोलतो. आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की अगं इतके वर्ष आपण आई बाबा होणार आहोत याची स्वप्न बघत होतो, आणि खरोखर आज नीतीने ते प्रत्यक्षात उतरवलंय, तेव्हा तू का नकार देतेस अमृता? आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की आईच्या डोळ्यामध्ये खूप उत्साह होता. अगं अमृता, तूच मेंदळ्याच्या घराला वारस देणार आहेस, तेव्हा तू कशाला घाबरतेस? आणि आता राजकुमार म्हणतो तू पहिला वारस देणार आहेस, त्यामुळे माझं पण स्टेटस होईल ना. आणि त्यानंतर आता लगेच राजकुमार म्हणतो तू नकार का देतेस? अमृता म्हणते की मला तुमची काळजी वाटते. तेव्हा आता राजकुमार म्हणतो मला काही नाही होणार, आणि तू असं रडू नकोस. आणि राजकुमार म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, तू टेस्ट द्यायचीच अमृता, आणि यावेळेस काहीच होणार नाहीये. आणि राजकुमार आता अमृताला मिठी मारतो आणि म्हणतो की आईचं ऐकायचं बरं का यावेळेस. आणि पटकन राजकुमार आता झोपी जातो. तर आता अमृता देवाला हात जोडते. आणि इकडे आता ऐश्वर्या नील सोबत झोपलेली असते, पण ऐश्वर्याला काही झोप येत नसते. ऐश्वर्याच्या डोक्यात आता फक्त अमृताचा विचार चालू असतो. आणि अमृताला कशा उलट्या झाल्या, आणि सावलीने कसं म्हटलं की आपण तिलोत्तमा मॅडमच्या कानावरती ही बातमी घालायला हवी, हे सगळं आता ऐश्वर्याला आठवतं. आणि आता ऐश्वर्याला काही झोपच लागत नसते. आणि पटकन आता ऐश्वर्या तिच्या वैद्याला फोन करते. भर रात्री ऐश्वर्याने आता त्या म्हाताऱ्या बुवा वैद्याला फोन करून म्हटलेलं असतं की काय कामाची तुमची पावडर? अहो ती अमृता पुन्हा प्रेग्नंट राहिली ना. तेव्हा तो वैद्य बुवा म्हणतो की हे बघा ऐश्वर्या मॅडम, तुम्ही तर म्हणाला महिनाभर पावडर बंद होती म्हणे, पण मी 2 दिवसाचं समजू शकतो, पण महिन्यात काही ना काही होऊ शकतंच ना, याचा तुम्हाला अंदाज नाही येत का? वैद्य बुवा म्हणतात माझं काम मी व्यवस्थित केलं, यामध्ये माझी काहीच चूक का नाही आहे, मला अजिबात तुम्ही दोषी मानू नका. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की तुला ना तुझं काम अजून योग्य पद्धतीने आता करावं लागेल, आणि मला अजून पॉवरफुल औषध हवं आहे, आणि ते कशासाठी हवं आहे ना हे तुला सांगायची गरज नाही, असे ऐश्वर्या बोलते. आणि आता तो म्हातारबुवा वैद्य म्हणतो की मला थोडासा वेळ हवा आहे. तर ऐश्वर्या म्हणते की थोडा वेळ म्हणजे किती? तेव्हा तो म्हातारबुवा म्हणतो उद्या संध्याकाळपर्यंत. आता ऐश्वर्या म्हणते की फक्त उद्या रात्रीपर्यंत, त्याच्या पुढे 1 मिनिटंसुद्धा नाही. आणि इकडे आता पुन्हा तिलोत्तमा ऐश्वर्या सगळेजण अमृताच्या रूममध्ये आलेले असतात. आणि त्याच वेळेस आता अमृता ही वॉशरूममध्ये गेलेली असते. इकडे आता तिलोत्तमा ऐश्वर्याचे आभार मानते आणि म्हणते की ऐश्वर्या पुन्हा थँक्स, कारण तुझ्या पावडरचा, त्या वैद्यबुवाकडून आणलेली तुझी पावडर आहे ना, तिचा गुण येताना दिसतोय. आणि त्याच वेळेस आता अमृता ही टेस्ट करून आता बाहेर आलेली असते. अमृताचा चेहरा एकदम बारीक झालेला असतो, डोळ्यातून अश्रू गळत असतात. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा विचारते अमृता काय आहे? अमृता काहीच बोलत नाही. तर आता सावली म्हणते की अमृता वहिनी बोला ना. तर लगेच आता अमृता म्हणते की पॉझिटिव्ह आली आहे टेस्ट. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला खूप मोठा आनंद होतो. आणि पटकन आता तिलोत्तमा ही अमृताला मिठी मारते. आणि त्याच वेळेस आता पडलेला असतो तो ऐश्वर्याचा चेहरा. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अगं
अमृता, तुझ्यामुळे आपल्या घरात इतक्या वर्षानंतर पाळणा हल्लाय. आणि लगेच आता तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो. तिलोत्तमा देवाला नमस्कार करून हात जोडते. इकडे मात्र ऐश्वर्या डोळे झाकते आणि आता इकडे खाली सारंग, सोहम, बबलू, राजकुमार सगळेजण आता ती बातमी येण्याची वाटच बघत असतात. आणि राजकुमारला तर आता काही दमच धरवत नसतो आणि पटकन आता चंद्रकांतराव राजकुमारला आता खांद्यावरती हात ठेवून थोडंसं शांत राहायला सांगतात. राजकुमार एरजऱ्या मारू लागतो आणि त्यानंतर आता सावली ही वरून खाली येते. सगळेजण सावलीकडे बघू लागतात. सावलीने खाली मान घातलेली असते आणि बारीक चेहरा केलेला असतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो, काय झालं? आणि तेवढ्यात आता सावली ही सारंगच्या कानात आता हळूच ती बातमी सांगते आणि सावली सारंगच्या कानात बोलली हे ऐकताच आता राजकुमार डोळे झाकतो. आणि लगेच आता सावलीचे बोलणे ऐकताच इकडे आता सारंग म्हणतो की दादा, मी काका होणार आहे. पण राजकुमारचं लक्षच नसतं आणि मोठ्याने हसत ओरडतच आता लगेच सारंग म्हणतो की दादा, मी काका होणार आहे. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण नाचायला लागतात आणि लगेच आता सारंग आणि चंद्रकांतराव यांना सुद्धा आनंद झालेला असतो. चंद्रकांतराव म्हणतात की सगळ्यात मोठं प्रमोशन माझं होणार आहे आणि मी आजोबा होणार आहे. राजकुमार सुद्धा आता नाचू लागतो आणि सगळ्यात वर्षानुवर्ष बघत आलेलं स्वप्न आज पूर्ण होणार असतं. सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा खाली येते आणि तिलोत्तमा आता राजकुमारकडे बघत हसू लागते आणि राजकुमारला आता खूप आता वेगळं फील होत असतं. आणि त्यानंतर तिलोत्तमा हार्टली कॉंग्रॅच्युलेशन असे म्हणत आता राजचा चेहरा आपल्या हातात घेते. त्यानंतर आता अमृता ही खाली येते तर पटकन आता राज अमृताच्या हातात आपला हात देतो आणि प्रेमाने अमृताला खुर्चीवर बसवतो. आणि लगेच आता अमृता घाबरते पण लगेच सारंग म्हणतो की बस वहिनी बस. आणि लगेच पुन्हा मी काका होणार आहे असे म्हणत सगळ्यात मोठी गुड न्यूज वहिनी तू आम्हाला दिलीस. आणि पुन्हा एकदा सगळेजण अमृताचं कॉंग्रॅच्युलेशन करतात. ऐश्वर्याचा मात्र होतो तो जळफळाट. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की आम्ही खूप खुश आहोत राजकुमार. आता तू तुझी कामे डेडिकेट करायची आणि तू आता तुझी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिक. आणि आता बाकीचं काम करायला बाकीचे जण आहेत. तुझा सगळा वेळ आता बायकोसाठी. ओके. तर लगेच राजकुमार आनंदाने अमृताकडे बघत मान हलवतो आणि सगळेजण आता लगेच आनंदाने खुश झालेले असतात. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की मी काका होणार आहे त्यामुळे हा एन्जॉयमेंटचा क्षण टिपलाच पाहिजे आणि सगळेजण सेल्फीसाठी रेडी व्हा. मोठ्या प्रेमाने आता सगळेजण एकत्र येताच आता सोहम त्यांचा सेल्फी काढतो. इकडे ऐश्वर्याला मात्र मोठा जळफळाट होतो आणि ऐश्वर्या मात्र दुसरीकडेच उभा असते आणि इकडे सगळेजण आता सेल्फी काढतात. आणि आता मेंदळ्यांच्या घरी सगळ्यात मोठी गुड न्यूज मिळालेली असते आणि त्याचबरोबर आता ऐश्वर्याचे भयानक सत्य बाहेर आलेले असते. वैद्यबुवाकडे आता ऐश्वर्याने जालिम औषधाची मागणी केलेली असते पण त्या अगोदरच इकडे अमृता प्रेग्नंट असल्याची डिक्लेअर झालेली असते. एका रात्रीतच भयानक घडलेलं असतं आणि इकडे ऐश्वर्याचा भयंकर भूतकाळ आणि इकडे अमृताचा भयंकर वर्तमान काळ एकाच वेळेस आलेला असतो तो समोर. तर आता विठोबाच्या कृपेने सावलीच्या पायगुणाने अमृताची प्रेग्नन्सी कशी वाचणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक